बघा, डॉट लांबी 3.5 इंच पेक्षा जास्त ठेवू नये. काय म्हणतात? डॉटची लांबी ही 3.5 इंचापेक्षा जास्त ठेवू नये. म्हणजे डॉटची लांबी म्हणजे काय? डॉटची लांबी म्हणजे काय? तर बघा, ही माझ्याकडे एक डमी आहे. ह्या डमीवरती ह्या डॉट पॉइंट पासून याच्या खाली, ह्या लांबीपासून याच्या खाली म्हणजे डॉटची जी उंची आपण इथून घेणार त्याच्या खाली आपल्याला हे 3.5 इंच लास्ट लागते. लास्ट. त्याच्या पुढे आपल्याला घ्यायची गरज नाही. परंतु जर आपली डॉट उंची इथे आहे, इथून इथे, आणि आपण जर त्याला इथे घेत असेल तर इथपर्यंत आपला झोळ येणार. म्हणून आपल्याला या डॉट उंचीपासून ही डॉट उंची आपल्याला 3.5 इंच लास्ट पाहिजे. काय पाहिजे? लास्ट. कमी आली तरी चालेल, समजा थोडी इथं आली तरी चालेल, थोडी इथं आली तरी चालेल, थोडी इथं आली तरी चालेल, परंतु फार इथं आल्यावर चालणार नाही. फार खाली आल्यावर चालणार का? तर नाही चालणार. म्हणून आपल्याला एक टीप दिलेली इथे. ह्या टीपमध्ये काय लिहिलंय की जर तुमची डॉट उंची ही 3.5 इंचापेक्षा जास्त असेल तर मग काय करायचं आपल्याला इथे हे शिकायचंय. आपल्याला इथे 3.5 इंच लिहून दिले नियम मध्ये, आणि कमीत कमी किती सांगितलीये? 2.25 ते 2.5 इंच सांगितलेले आहे. मग आपल्याला इथे जे आहे तर बघायचंय, मी इथून इथे एक 3.5 इंचावरती, आता बघा मी जर याला 1.5 इंचाची लाईन मारली तर माझा इथून इथे डॉट किती भरतोय बघा? 4 इंचाचा भरतो. किती भरतो? 4. मला तर 4 नाही पाहिजे, मग मला किती पाहिजे? 3.5. मग मी काय करणार, इथून इथे 3.5 इंचावरती मार्किंग करणार अशी, आणि इथून एक सरळ अशी लाईन देणार. काय करणार? लाईन देणार. आता बघा आपण केलं काय, तर आपण सिंपल आपली ही बॅक साईड काल तुम्ही जी बनवली ती काढली, याच्यावरती ठेवली, अशा पद्धतीने आहे तशी मार्किंग करून घेतली, आहे तशी मार्किंग केली. मार्किंग काढून झाल्यानंतर तुम्ही इथून इथे जे आहे तर डॉट उंची घेतली. डॉट उंची घेतल्यानंतर तुम्ही इथे 1.5 इंचाची योगपट्टी घेतली. आता या दोन्ही मधला गॅप किती आला हे तुम्हाला समजायला. तुमचं सर्वांचं आले असेल ना 4, 4.25 काहीतरी, असं थोडंफार कमी जास्त आलं असेल सर्वांची. तर हा जो लांबी असेल, ही जी लांबी असेल डॉटची, ही तुम्हाला लास्ट 3.5 इंच लागेल. किती लागेल? 3.5. म्हणून मी इथे 3.5 इंचावरती मार्किंग केली, खालून 1.5 इंचावरती मार्किंग केली नाही. मग माझी योगपट्टी काय झाली? इथे योगपट्टी वाढली माझी. का वाढली योगपट्टी? कारण की चेस्ट माप 30 इंचाचा आहे. किती आहे? 30. आणि लांबी ही जास्त आहे. आले लक्षात? म्हणजे चेस्ट पाहिजे तेवढी मोठी नाहीये, म्हणून हा डाट लंबाई पण जास्त लागणार नाहीये. समजायले का तुम्हाला? आता बारीक बारीक मेजरमेंट असेल तर चेस्ट पण जास्त नसणार आहे. जर मेजरमेंट वाढलं आणि त्याच्यासाठी जर 14 इंच उंची असली तर काही हरकत नाही, कारण तिची डॉट उंची पण खाली येणार आहे. खाली आली की आपोआप डॉट सुद्धा कमी होणार आहे. हा डॉट पण कमी होणार. म्हणून तुम्हाला बारीक मेजरमेंटला, म्हणजे जे कमी लुकडे मेजरमेंट असतात अशांसाठी तुम्हाला इथून इथे डॉट उंची घ्यायची, आणि डॉट उंची घेऊन तुम्हाला इथे जी पण डॉट उंची लागते 3.5, तेवढी तुम्हाला 3.5 इंच इथे घ्यायचे. त्यानंतर आपल्याला काय शिकवलं गेलेलं आहे की जो पण तुमचा चेस्टचा मेजरमेंट आहे, जसं की माझा 30चं चेस्टचं मेजरमेंट आहे, मग 30चा माझा 12वा भाग किती येतो? तर बघा 30चा 12वा भाग माझा 2.5 इंच येतो. मग या 2.5 मध्ये एक मिळवला तर 3.5 इंच होणार माझं इथे. अर्धा इंच ह्या साईडला, अर्धा इंच ह्या साईडला. तर एक मिनिट हा. बोला ना. 3.5 तुम्ही बोलतायत ना, हा हा, बोला ना. 3.5 घेतलं, हा. मग ते खालचं जे आपण 1.5 इंच घेतो तर ते 2 इंच होईल, बरोबर? हो, तिथे योगपट्टी वाढेल. दोनच्या जागेवर 2.5 येऊ शकते. ठीक आहे, 3ची येऊ शकते. ठीक आहे. योगपट्टी आपल्याला मोठी काढावं लागेल, जी रेग्युलर आहे त्यापेक्षा मोठी काढावं लागेल. ठीक आहे, हा टक झाला. त्यानंतर आपल्याला इथे 1 इंच बाकीचं रेग्युलर आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे. सेम मग आपल्याला काय करायचं, इथे मार्किंग करून घ्यायचं. हा पहिला 1.5, तरी याच्या वरती 1.5. आता हे 2 आला तरी आपल्याला याच्यावरती 1.5च घ्यायचा आहे.
इथून पुढे आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे आणि गळ्याची इथून इथे हाईट घ्यायची. ठीक आहे. गळ्याची हाईट कशी घ्यायची आपल्याला, तर जी आपल्याला गळ्याची हाईट दिली त्या पद्धतीने आपण गळ्याची हाईट घेणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा हा फोर्टक्स तयार होईल. समजले का? आता तुम्हाला काल मी दिलं होतं, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने, मी ज्या पद्धतीने शिकवलं त्या पद्धतीने तुम्ही 1.5 इंचाची चोकपट्टी घेतली असेल इथे, बरोबर आहे. तर त्यावेळेस मग तुमची डाटची ही लांबी जास्त झाली. तर आता काय करायचं, तुम्हाला योगपट्टी वाढवायची आणि हे 3.5 इंच येऊन द्यायचं. तुम्ही ह्या डाट उंचीला खाली नाही आणू शकत, ह्या डॉट उंचीला तुम्ही खाली आणू शकत नाही, योगपट्टी वाढू शकत. कारण की का नाही खाली आणू शकत, जर तुमचा डॉट पॉईंट इथे आहे, बरोबर आहे, तर तो डॉट पॉईंट तुम्ही इथे आणू नाही शकत, तुम्हाला इथेच ठेवावं लागेल त्याला, बरोबर आहे. मग तुम्ही काय कमी करसाल, तर याच्यामध्ये तुम्ही योगपट्टी वाढवसाल आणि ह्या डॉटची आपोआप हाईट कमी होऊन जाईल. काय होणार, त्याच्यात योगपट्टी वाढेल, डॉटची हाईट आपोआप कमी होऊन जाईल आणि आपला ब्लाऊज इथपर्यंत आहे. नॉर्मली ब्लाऊज इथपर्यंत आहे समजा, पण त्या व्यक्तीला जास्त लांब लागतंय तर इथपर्यंत आहे. मग जी योगपट्टी वाढेल ती इथला भाग आपला बरोबर प्लेन दिसेल एवढा, आणि इकडे आपलं टक्स दिसेल. ठीक आहे. त्यामुळे महत्वाचं असेल की ह्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं. मला आता सांगा, तुम्ही आता किती जणी जॉईंट आहेत? 6, 7, 8 जणी. 8 जणीमधील किती जणींना हा प्रॉब्लेम माहिती होता? मला तरी वाटत नाही एकीला पण माहिती असेल म्हणून. मला पण माहिती नव्हतं. तुम्ही आता जेवढ्या वर्षापासून काम करताय तेवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स जरी तुम्ही याच्यामध्ये टाकला तरी तुम्हाला हे माहिती नाही की हे माझं टक्स किती पाहिजे. बरं, आता दुसरा तुम्हाला टक्स हा माहिती नसणार आहे की बाबा कमीत कमी किती पाहिजे, हा माहिती आहे का? कमीत कमी वाला तो पण माहिती नाहीये. म्हणजेच तुम्ही शिकलात, फक्त उर्वरित शिकलात, तुम्हाला डीप त्याच्यामधलं काही माहिती नाही. बस तुम्हाला माहिती ब्लाऊज असा बनतो, असा टक्स मारायचा ना असा घालायचा आणि ब्लाऊज झाला त्याला. ठीक आहे, एवढं माहिती आहे तुम्हाला. परंतु त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आल्यानंतर तुम्ही काय फेस करता त्याच्यामध्ये हे तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. आणि तिथे तुम्हाला वाट काढता आली पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने त्याला जे आहे तर घ्यायचं असेल आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याला जे आहे तर मार्किंग करायची असेल, ह्या गोष्टी तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे तर मूळ पाया हा मजबूत असणं गरजेचं आहे. तुमचा मूळ पाया जर मजबूत असला तर तुम्हाला बिल्डिंग उभा करायला कोणीही नाही थांबू शकत. परंतु तुमचा पायाच मजबूत नाहीये, कधीही पाया ढसळू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज हे असणं खूप गरजेचं आहे. बरे, आज वेळ जातोय आपल्याला शिकायला, परंतु याचं बेनिफिट हे तुम्हाला उद्या मिळणार आहे. तुम्हाला जे आहे तर असं बघून आता तुम्हाला जर चांगलं चांगलं करत गेला तर तुम्हाला स्वतः प्रोत्साहन मिळतं, स्वतः तुम्हाला आवड निर्माण होते आणि तुम्ही त्याला करायला लागता. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगोदर प्रॅक्टिकल मेजरमेंट दिलं होतं काल, आणि ते मेजरमेंट तुम्ही तयार केलं आणि तयार केल्यानंतर तुम्हाला काय त्याच्यामध्ये आढळलं हे आज मी तुम्हाला इथे समजून सांगितलंय. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये करायच्या असतात. आता आपल्याला इथून याला कट करून घ्यायचे, अशा पद्धतीने आपण कट करूया. आता याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ तर भेटतोयच आहे की बाबा जरी काही अनकम्प्लीट असेल तर तुम्हाला व्हिडिओ तर भेटतोच. आता पुढचा भाग हा 1.5 इंच आपण आतून कापतोय. हे बघा, फ्रंट साईड ही आतून कापतोय आपण. अशा पद्धतीने तुमचा हा फ्रंट तयार होईल. हे असेल कमी मेजरमेंट, बारीक मेजरमेंट. आता आपल्याला याच्यामध्ये जाड मेजरमेंट एक शिकायचे, जे 44-48 चेस्टवाला आहे आणि डॉट उंची जास्त आहे. बघा, माझा वेळ जातोय म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट शिकवणार नाही. मी तुम्हाला शिकवणार व्यवस्थित पैकी, जरी माझे 2-4 एक्स्ट्रा दिवस गेले तरी चालतात, परंतु तुम्हाला परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला आज परत एकदा फ्रंट साईड परत एकदा काढून दाखवतोय आणि ती कशी काढायची ते आपण इथे शिकूया. ठीक आहे. तर आपण इथे जे आहे तर एवढं आपण गोष्टी समजून घेतल्यात. आता आपल्याला इथे शिकायचं आहे
मोठं माप. आता तुम्हाला 3 मेजरमेंट समजले असेल. बरं, आता तुम्हाला जर तुमचं स्वतःचं मेजरमेंट टाकायला सांगितलं तर टाकता येईल. याच्यामध्ये असं काही नाही की बाबा छोटं मेजरमेंट आलं काही वेगळं करायचं, मोठं मेजरमेंट आलं सगळ्याला 4था भागच करायचा आहे, प्लस 1 इंच करायचंय. ठीक आहे, सगळ्याला तुम्हाला सेम असेल, काही प्रॉब्लेम नसेल. काल ब्लाऊज कोणी बनवलं होतं फोर्टक्स? आज नाही वाटतं का? ओके, कसं छान आलं ना? हो, काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये? ओके, चालेल. मग असे प्रॅक्टिकली एक ब्लाऊज बनवून बघा. ठीक आहे, शिवायला सोपं असतं, शिवायला काय नाहीये, फक्त कसं आहे. मला ते काय ते पायपिंग आणि ते दागपट्टी वगैरे काय माहिती. बरं, तुम्हाला पायपिंग मी शिकवेल कशा पद्धतीने करायची, काही अडचण नाही. ठीक आहे, सगळ्याला शिकवेल, म्हणजे तुम्हाला शिकवणार म्हणजे सगळ्याला शिकवणार. ठीक आहे, चालेल. आता आपण येऊया मोठ्या मेजरमेंटकडे. मोठं मेजरमेंट म्हणजे किती? 44 चेस्टवाला आपण घेऊया इथे. ठीक आहे, मी आता डायरेक्ट फ्रंट काढतोय, बॅक काढत नाहीये. इथून इथे मी आता घेतोय उंची समजा 14 तर 15 इंच घेऊया आपण. बॅक काढत नाही, मी फ्रंट काढतोय, कारण की आपल्याला मग नंतर पुढचा ब्लाऊज शिकायचा आहे. बघा, इथून इथे आपण याला मेजरमेंट घेतलाय. त्यासोबत माझ्या गळ्याचा गॅप हा मी 2.25 इंच ठेवू शकतो. ठीक आहे, परंतु तुम्हाला असं वारंवार जाणवतं की खांदा जास्त उतरायला, तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा याला ठेवू शकता, 2.5 पण ठेवू शकता. ठीक आहे, परंतु मला 2.25 इंच ठेवलाय. आता दुसरं चॉईस असतं की मी तुम्हाला तिथे ज्या 44 छाती आली म्हणजे त्याला 6.5 इंचाचं शोल्डर आलेलं आहे. बरोबर आहे, तर असं काही घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला जर तुमच्या कस्टमरची शोल्डरची चॉईस छोटी असेल तर तुम्हाला ते छोटंच घ्यावं लागेल. काय करावं लागेल? छोटंच घ्यावं लागेल. समजा माझ्या कस्टमरची चॉईस 2.5 इंचाची आहे, तर मग मला इथे 2.5 इंच घ्यावं लागेल आणि अर्धा इंच शिलाई घ्यावं लागेल. जर माझं शोल्डर म्हणते की माझं कस्टमर म्हणते की मला नाही थोडंसं मोठं शोल्डर पाहिजे, तर आपण याला 3 इंच घेऊ शकतो आणि याच्या पुढे परत अर्धा इंच वाढवू शकतो. म्हणजेच असं काही नाहीये की समजा 48चं मेजरमेंट आलं आणि मग आपण तिला 4 इंचाचं शोल्डर तयार करून दिलं पाहिजे, परंतु तुमच्या कस्टमरची चॉईसच नाहीये 4 इंच शोल्डर घालायची, तर तुम्ही जबरदस्ती करून देऊ शकता का? नाही करून देऊ शकत. मग त्यासाठी सोपा फॉर्म्युला काय आहे की गळ्याची रुंदी करणे, आणि गळ्याची रुंदी केल्यानंतर तुम्हाला गळ्याची शोल्डरची साईज किती पाहिजे, तुम्हाला शोल्डरची साईज किती पाहिजे ती घेणे व त्यापुढे तुमची शिलाई मार्जिन ऍड करणे. लक्षात आलं तुमच्या? ब्लाउज क्लास मध्ये आहे. बोला बरं काय नाव आहे? आणि कधी कधी एकदम छोटा शोल्डर असतो 1.5 इंच 1 इंचा, हा, मग तरीही 2.5 इंच घ्यायचं. हो, ऐका, आता समजा तुम्हाला जर 1.5 इंचाचं शोल्डर घ्यायचं असेल, 1.5 इंचाचं, तर आता समजा छोटं माप आहे, त्याच्यासाठी तुम्ही गळ्याची रुंदी 2.5 इंचाची घेतलेली आहे, बरोबर आहे. तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला याच्यामध्ये 0.5 इंच आणखीन तुमच्या गळ्याची रुंदी वाढवायची. का वाढवायचं? याच्या मागचं कारण काय आहे? कारण की जी पण व्यक्ती 1 व 1.5 इंचाचं शोल्डर घालेल ती काही गळा असा बारीक घालणार नाही. लक्षात घ्या, जी पण व्यक्ती 1 आणि 1.5 इंचाचं शोल्डर घालते ती काही गळा असा निमुळता घालणार नाही, म्हणजे मिळता घालणार नाही. तिला गळा कसा लागेल? असा खुल्ला लागेल, एकदम असा छानसा मोठा. आले की लक्षात? त्यामुळे तुम्ही 2.5च्या जागेवर ते 2.25 इंचावर नेसाल. कितीवर नेसाल? 2.25 इंचावर नेसाल. आणि 2.25 इंच नेल्यानंतर तुमच्या कस्टमरने जर तुम्हाला 1.5 इंचाचं शोल्डर सांगितलं तर तुम्ही 1.5 इंचाची मार्किंग करसाल आणि नंतर पुढे त्याच्या शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचा. समजले तुम्हाला? म्हणजे ह्याच पद्धतीने तुम्हाला शोल्डर मायनस प्लस करायचं, आणि तुमचं कस्टमर काही सांगत नसेल तर आपला फॉर्म्युला आहेच, इकडे 5.5 घेतलं म्हणजे इकडे 5.5 घ्यायचं. आता हे जेवढं आपलं आलंय समजा 5.5 इंच जर मी माझ्या शोल्डरच्या हिशोबाने घेतलं तर माझं किती आलं? समजा हे 6 इंच आलं, 5.6 इंच, कारण की ते आपण 2.25चा गॅप घेतलाय. तर हेच 5.6 तुम्हाला इथे टाकायचंय आणि इथे एक रेषा द्यायची अशा पद्धतीने, बरोबर आहे. आता कालपर्यंत जे शिकलंय ते आपण बेसिक शिकलो होतो. आज आपण थोडंसं वेगळ्या याच्याकडे जातोय की डीप मध्ये, आपण थोडंसं हार्ड्सकडे जातोय आता सध्याला. ठीक आहे, तर आपण याला इथे अशा पद्धतीने घ्यायचे. आता याचं शोल्डर कमी झालं म्हणून आपण इकडे अर्धा इंच वाढवलं, थोडं नॉर्मल याला क्रॉस घातलंय.
चेस्ट जास्त आहे आणि शोल्डर आम्ही कमी घेतलंय. आता याला किती 6.5चं दाखवलं होतं, परंतु आपण इथे किती घेतलंय 6चं घेतलं. मग हे जे 6.5चं आहे ते आपल्या इथे 6.5 येणार आणि आपल्याला इथे आता छातीचं माप टाकायचं. 44 जर माप असेल तर 44चा चौथा भाग आपला 11 इंच येतो आणि यामध्ये आपण 1 इंच ऍड करतो म्हणजे 12 आणि 1.5 इंच शिलाई. आता हेच मेजरमेंट आपल्याला सेम पुढच्या भागासाठी इथे घ्यावं लागतं. म्हणजे आपण पुढचा भाग काय शिकतो, सरळ शिकतो है ना. आपण पुढच्या भागाला कमरेचं माप नाही टाकत, आपण सरळ मार्किंग करतो अशी. ठीक आहे. आता हे मेजरमेंट टाकल्यानंतर आपल्याला इकडे काय करायचं, मुंड्याचा सेट द्यायचा. आता ज्यावेळेस 44 चेस्ट असेल तर त्यावेळेस काय मुंडा 15 आणि 14 इंचाचा नसेल. आता कोणाचा एक्सपिरियन्स काय सांगतो, ज्यावेळेस 44 मेजरमेंट असेल तर तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतो की किती चेस्ट म्हणजे किती राऊंड मुंडा यायला पाहिजे. आहे कोणी अंदाजे सांगू शकतं? 15, 14, 16, 18 आहे कोणाचा काही एक्सपिरियन्स की जो अंदाजे बोला ना. हा तर माझा राऊंड मिंडा सर मी 44 आहे माझा चेस्ट साईज, हा. तर माझा 9.5 येतो असं. यस करेक्ट. तुमचा राऊंड मुंडा हा 19 ते 20 इंचावरती येईल. किती येईल? 19 ते 20 इंचावरती. 18 इंच हा तुमच्या 38 चेस्टला ते 40 चेस्टला मिळेल. कितीला मिळेल? 38 ते 40 चेस्टला. आलं का लक्षात? 44चं मेजरमेंट 48चं मेजरमेंट आलं की तुम्हाला डायरेक्ट 21 इंच 20 इंच 19 इंच अशा पद्धतीचा राऊंड मुंडा भेटणार. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. नाही वाटते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि लक्षात ठेवून तुम्हाला काम करायचे. मग आता तुम्हाला जर इथून इथे 1.5 इंच जर घ्या म्हटलं तर हे मॅच होणार नाहीये. मग याच्यासाठी तुम्हाला अंदाजे अशा पद्धतीने शेप द्यायचं जायचंय. समजलं सगळ्यांना? राऊंड मुंडा आपण कसा मोजला, आता आपल्याला मोजायचा राऊंड मुंडा. आपल्याला पाहिजे समजा 20 इंचाचा राऊंड मुंडा. किती? 20. तर हा किती आला पाहिजे आपला राऊंड मुंडा? 10 इंच आला पाहिजे. मग 10 मधलं हे अर्धा इंच आपलं काय जाईल? शिलाई जाईल. काय जाईल? शिलाई. आणि इथून आपण याला 10 इंच मोजणार. दहा इंच राऊंड मुंडा आला. म्हणजे जर तुमचं कॅल्क्युलेशन जर बरोबर असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. ऑटोमॅटिक सगळे मेजरमेंट जिथाले तिथे बसतील. परंतु तुम्हाला याच्यातलं नॉलेजच नसेल, बस तुम्हाला एवढं शिकवलं गेलं की इथून 1.5 घ्या आणि शेप द्या, तर मग मात्र तुमची राऊंड मुंडे हे चुकतात. त्यामुळे इथला 1.5 इंच हा प्रत्येक वेळेस कामाला येत नाही. हा फक्त कुठल्या मेजरमेंटला कामाला येईल की ज्यावेळेस तुमचं 32चं चेस्ट आहे, 34चं चेस्ट आहे आणि उंची बरोबर आहे, अशा मेजरमेंटला हे मेजरमेंट बरोबर येतील. परंतु ज्यावेळेस डिफरंट मेजरमेंट येईल, डिफरंट म्हणजे आता इथे डिफरंटच मेजरमेंट यायलंय. 48 चेस्ट, 44 चेस्ट, 46 चेस्ट अशा वेळेसचं मेजरमेंट येतं. त्यावेळेस तुमचा राऊंड मुंडा, शोल्डर हे सगळे तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं करावं लागतं आणि त्यावेळेसच ते बरोबर बसतात फिटिंगला. नाही तर आपल्याला एकच फॉर्म्युला जर शिकवलं समोरच्याने की बाबा इथे 6.5 घ्या आणि इथे 6.5 घ्या, तर त्यांनी काही तुम्ही बरोबर करसाल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला जे आहे तर इथून इथे याला कट करून घ्यायचं. ठीक आहे. आता आपल्याला याच्यात काय बनवायचं, फ्रंटसाठी काय शिकवलंय की आता याची डॉट उंची बघा. आता एवढी जास्त चेस्ट आहे तर डॉट उंची 11 इंचाची असेल. किती इंचाची असेल? 11. बरोबर आहे.
11 असेल, 11.5 असेल, अशा पद्धतीची डॉट उंची मिळेल. तर मग आपल्याला जेवढी डॉट उंची आहे, समजा आपल्याला 11 इंचाची डॉट उंची आहे, तर इथून इथे आपल्याला 11 इंचावरती मार्किंग करायची, वरती अर्धा इंच सोडून. आणि इथे एक आपण सरळ अशा पद्धतीची लाईन देणार. आता आपल्याला इथून इथे 1.5 इंचाची चिओपट्टी टाकायची, ती आपण टाकणार कारण की आपला काही टक्स मोठा होणार नाही. आणि इथून इथे आपल्याला अशी रेषा द्यायची. आता इथे काय करावं लागेल तुम्हाला, छातीचा 12वा भाग अधिक 1 इंच घ्यावा लागेल. आता छातीचा 12वा भाग येईल किती, तर छातीचा 12वा भाग 4.25 इंच येतोय. किती येतोय, 4.25. तर 4.25 ज्यावेळेस आपला छातीचा 12वा भाग येईल, 1 मिनिट बघतो मी किती येईल. 44 4.25 इंच येईल. किती, 4.25. तर आपल्याला याच्यामध्ये जर 1 इंच केला तर आपलं किती होईल, 4.25 इंच होईल. परंतु माझा फॉर्म्युला काय सांगतो की ज्यावेळेस तुम्ही 4.25 इंचावरती जासाल तर त्यावेळेस तुमचा डाट हा इथं न येता डाटच्या आपला इकडे येणार. कुठे येणार, साईटला येणार. मग त्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला शिकवला मी त्या दिवशी, पण मी तुम्हाला सांगितलं होतं मीटिंग संपता की तुम्हाला हा डिस्टन्स लास्ट किती असतो. डिस्टन्स लास्ट किती असतो मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं. तर हा डिस्टन्स लास्ट हा 4.5 इंचावर असतो. कितीवर असतो, 4.5. तुम्ही स्वतः अनुभवू शकता त्या गोष्टीला. ठीक आहे, स्वतः तुम्ही त्या गोष्टीला अनुभवू शकता, काही अडचण नाहीये. ठीक आहे, परंतु आपल्याला समजणं गरजेचं आहे की आपला हा डाट लास्ट किती असतो. मग आपण इथून इथे जर मोजलं तर आपला डाट हा किती भरतो आपल्याला, 4.5 इंच, परंतु हा 4.25 आहे. मग आपल्याला 4.25 नाही घ्यायचंय, तर आपल्याला हे 4.5च घ्यायचंय. आणि ही लाईन आपली इथे सरळ येईल. कशा पद्धतीने सरळ येईल, अशा पद्धतीने. आणि इकडनं इकडे आपण याला 1.25 इंचाचा टक्स देणार आणि इकडून इकडे 1.25 इंचाचा टक्स देणार, कारण का चेस्ट थोडी हेवी आहे. आता बघा इथे हा प्रश्न पडतोय की माझा टक्स किती पाहिजे, हा कमीत कमी 2.25 ते 2.5 पाहिजे. मग मी 2.5 इंचावरती हा टक्स घेतला. ठीक आहे, तर मला काय करावं लागेल, इथे व्यवस्थित पैकी असा सेट द्यावा लागेल. हा 1 इंचाचा गॅप. लक्षात आलं तुमच्या. कालच आपण असं सेट दिला होता ना, टक्स उंची कमी आली होती तर, बरोबर आहे. तर हा प्रॉब्लेम पण तुम्हाला नेहमी येणार. परंतु तुम्ही बरेचसे असे ब्लाऊज बघितले असेल की त्यांचे टक्स अगदी एवढी मारलेले असतात. एवढाने तुमच्याकडे मापाला येत असतील किंवा तुम्ही स्वतः बनवलेले असतील. तर ज्यावेळेस असे मेजरमेंट येतात, मग त्यावेळेस तुम्ही लोक काय करतात, जेवढा येईल तेवढा टक्स, इथून एवढा जरी आला तर एवढा टक्स मारून देतात. माईक बंद करा. तर तुम्ही लोक काय करतात, तुम्ही याला जे आहे तरी ते घेऊन टाकतात जेवढा येतो तेवढा, आणि मग तुमचा ब्लाऊज हा समोर ओढल्या जातो. काय होतो, समोर ओढल्या जातो. कोणाचा ब्लाऊज ओढल्या जातो समोर, ज्यांचं हेवी मेजरमेंट आहे, चेस्ट खाली आहे, अशांचं ब्लाऊज पुढे ओढल्या जातात. आणि पुढे ओढल्यानंतर मग तुमचं शोल्डर इथं बसायचं असतं, तर तुमचं शोल्डर हे खाली येतं, 1-1.5 इंच समोर ओढल्या जातं. कारण का, तर चेस्ट ओढून घ्यायली त्याला समोर. तुम्हाला गॅप पाहिजे एवढा, परंतु तुम्ही हा गॅप देत नाही. आणि गॅप नाही दिल्यामुळे काय होतो, ब्लाऊज हा समोर तुमचा ओढून घेतो. आणि ब्लाऊज जर समोर ओढून घेतला तर शोल्डर तुमचं इथे न बसता 1 इंच समोर ढकललं जातं. आणि मग तुम्ही काय म्हणता की माझं शोल्डर कुठल्याही टेलरकडे जा तरी सुद्धा माझं शोल्डर हे समोरच येतं. बरोबर आहे ना. अशा गोष्टी तुम्ही करता. तर त्याचा प्रॉब्लेम हा असतो की तुम्हाला याच्यामधलं नॉलेजच नाहीये की आपल्याला इथे काय केलं पाहिजे. आपल्याला इथे काय केलं पाहिजे याचं तुम्हाला नॉलेजच नाही. त्यामुळे महत्वाचा मुद्दा राहील की तुम्ही इथे केलं काय पाहिजे. सगळ्यांना लक्षात आलंय. ओके, कुणाचा काही प्रॉब्लेम इथे सांगा मला. आता तशी ही रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहेच. मी आज जे पण तुम्हाला 2 मेजरमेंट शिकवले, एक हा जो मेजरमेंट शिकवला
याच्यामध्ये काय करायचं आणि मी एक तुम्हाला त्या दिवशी हा एक मेजरमेंट शिकवला होता, तिन्ही मेजरमेंट मी तुम्हाला इथे शिकवले. याला आपण बेसिक मेजरमेंट म्हणतो, 1 नंबरला जो आला तो. याला आपण जास्त हाईट असेल तर त्यावेळेस कसं आलं ते मेजरमेंट आहे. आणि तिसरं मेजरमेंट म्हणजे कुठलं आहे की ज्यावेळेस आपली हेवी चेस्ट असेल आणि चेस्ट खालच्या साईडला जास्त असेल, मग अशा वेळेस हे तिसरं मेजरमेंट तुम्हाला शिकवलं. आणि ह्या 3 कॅटेगरीमध्येच तुम्हाला नेहमी कस्टमर भेटणार. ह्या 3 कॅटेगरीच्या वर तुम्हाला कुठलेही मेजरमेंट भेटणार नाही. हे 3च असतात की जे तुम्हाला प्रॉब्लेम देतात. तुम्हाला ह्या ब्लाऊज बनवायला काहीच त्रास नाहीये. हा ब्लाऊज बनवायला हा तुम्ही कोण्याही टेलरकडे टाका, ब्लाऊज फिटिंगला करेक्ट बसणार. पण तुम्ही ह्या ब्लाऊजकडे आला तर तुम्हाला छोटा मोठा प्रॉब्लेम यायला स्टार्ट झाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या ब्लाऊजकडे आलात तर तुमचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे, बसतच नाही, ब्लाऊज बसतच नाही. कुठल्याही टेलरकडे जा, माझा ब्लाऊज बसत नाही. याच्या मागचं कारण हे असतं की तुम्हाला माहितीच नाही की माझा डॉट उंची काय आहे आणि डॉट उंचीपासून मला टक्स उंची लागेल किती, ह्या सगळ्या गोष्टी. आता त्यांना काय शिकवलेलं असतं की इथून तुम्ही 2.5 इंच वर ठेवा. काय शिकवलेलं आहे, इथून 2.5 इंच वर ठेवा असं आणि मारा टक्स. मग आता इथे जर टक्स मारला तर हा टक्स इथे बसणार का, नाही बसणार. तो वरती येऊन इथे बसेल. आणि जर इथे जर बसला तर तो काय करेल, इथे येण्यासाठी ओढणार ब्लाऊज, किंवा तुम्ही खाली असं ओढून पकडणार बॉडीला, वर वर चालला म्हणून. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी थोड्याशा समजणं गरजेचे आहे आणि त्याच मी तुम्हाला व्यवस्थित शिकवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे सगळ्या गोष्टी बनवायच्या आहे आणि घ्यायच्या आहे. ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे व्यवस्थित पैकी. आता ज्यावेळेस माझं 44चं चेस्ट आलं, म्हणजे माझं 38च्या पुढे 40चं ज्यावेळेस मेजरमेंट येईल त्यावेळेस माझे हे टक्स चेंज होतील, कारण मोठं माप आलं. मग मी तुम्हाला अगोदर किती शिकवलं, तर अगोदर मी हे 1.5 शिकवलं, हे 1.5 शिकवलं आणि हे 2 शिकवलं. बरोबर आहे. हा एक पॉईंट आहे तुमचा याच्यामध्ये शिकायला. पहिले काय शिकवलं मी, हे 1.5 शिकवलं, हे 1.5 शिकवलं, बरोबर आहे, आणि हे 2 शिकवलं. आता मला इथे याला 2 इंच घ्यायचे, याला 2 इंच घ्यायचे आणि याला मला 2.5 इंच घ्यायचे. आणि हे सर्व टक्स आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचे. हे याच्यावरती 1.5 इंच आणायचं. सरळ आला तरी चाला. ठीक आहे, अशा पद्धतीने घेऊन याला आपल्याला समोरचं सेप द्यायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे, अशा पद्धतीने तुम्हा सर्वांना हे टक्सच्या मार्किंग करायचे असतात. हे टक्स तुम्हाला समजून घ्यायचे असतात. आता आपल्याला उद्या 4 आता उद्या आज आपण थोडीशी कटोरीची प्रॅक्टिस करणार आणि उद्या आपण कटोरी शिकणार. ठीक आहे, अजून आपल्याकडे 10 ते 15 मिनिटं आहे. त्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण फ्रंट साईड शिकणार आहोत. आता फ्रंट साईड आपल्याला बनवायचं कसा, बरं एवढं तर तुम्हाला सगळ्यांना क्लिअर आहे. आता तुम्ही याची प्रॅक्टिस करून बघसाल. मग आपली 3 दिवसाची सुट्टी पडणार आहे, म्हणजे 4 दिवसाची सुट्टी पडणार आहे. 4 दिवस बोला ना. योगपट्टी कशी काढायची, म्हणजे कशी वाढवायची? हा. बरं, आता योगपट्टी कशी काढायची? बरं आता कुठे गेली आपण? आता आपल्याला आता बघा, ही तुमची योगपट्टी आहे, ही वाली, बरोबर आहे. तर आपण हिला 1 इंच वाढवलं तर आपली योगपट्टी येऊन जाईल समजा इथे अशी, बरोबर आहे. परंतु याची जर योगपट्टी कापली तर मग मात्र याची योगपट्टी येणार नाही. ते बंद करून टाकायचं कॅमेरा. तर आपण याची योगपट्टी कापली तरी येणार नाही, कारण का आपण इथे असं सेप घेणार नाही. मग अशा वेळेस काढायचं कसं? तर बघा, मी तुम्हाला इथे काय सांगतो अगोदर, की तुम्हा सर्वांना अगोदर हे टक्स असे मारून घ्यायचे. मी समजा हा टक्स असा मारला,
काय केलं तुम्ही? हा टक्स अशा पद्धतीने मारून घेतला. इथे जे काय खालीवर होतंय त्याला तुम्हाला इथे असं सरळ करून घ्यायचं, थोडंसं जे काय होईल ते. त्याच्यानंतर तुम्ही इकडला टक्स मारणार, बरोबर आहे. तर पहिला आपला हा मेन टक्स आहे, मग आपण हा टक्स मारला. आता टक्स काय होतो, आता तुम्ही घेतला तेवढाच मारसाल याची काही गॅरंटी नाहीये. तुम्ही कधी कमी मारसाल तर कधी थोडंसं जास्त मारसाल. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट ह्याच योगपट्टीला मोजायला सांगत नाही, ह्याच योगपट्टीला मोजायला सांगत नाही. मी तुम्हाला नंतर योगपट्टी काढायला सांगतो. मग ती काढायची कशी, तर बघा ही आपली बॅक साईड आहे. ह्या बॅक साईडवर टक्स झाले की त्याला असं ठेवायचं, याला इथे ठेवायचं असं बरोबर, इथे बरोबर पाहिजे. आणि इथून आपल्याला हा गॅप असा 1 इंच वरती ठेवून असं बघायचं. किती इंचाची येते? 3.25. ह्या साईडला जर 3.25 ची योगपट्टी येत असेल तर तुमची ह्या साईडला 1 इंच जास्त येईल, 4.25 ची. कधी करणार तुम्ही हे, की तुमचे हे सगळे टक्स मारून झाले की तुम्ही टक्स मारले की हे बॅक याच्यावर ठेवणार, बॅक साईडवर. आणि बॅक साईडवर ठेवल्यानंतर तुम्ही याला इथे मोजून बघसाल. बरं असं मोजून बघा डायरेक्ट किती येते, 2.25. बरोबर आहे. याच्यामध्ये 1 इंच ऍड करावं लागेल, म्हणजे शिलाई मार, इकडे अर्धा इंच शिलाई मारसाल अशी बरोबर इथे, आणि योगपट्टीला खाली अर्धा इंच शिलाई मारसाल, बरोबर ना. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 2 साईडला तुम्हाला शिलाई मारायची आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, इथे याला शिलाई मारायची. हिचंच आहे का हे अग्रवालचं? कोर्सच नाही टाकलेली. म्हणजे सर ती योगपट्टी काढताना 1 इंच जास्त घ्यायचं, अर्धा इंच विसरले नाही. तुम्ही दिलंच नाही ना, काय करायचं? काय म्हणला? असं योगपट्टी आता सपोज ही काढायची आहे, हम्म. तर जी पण साईज आहे आता राहिलेली, आता इथे खाली एवढा गॅप आहे ना, हा, पाठचा गळा आणि पुढच्या गळ्यामध्ये, हो मग त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचा आहे हो, का? 1 इंच. बघा तुम्ही शिलाई मारसाल किती, जर तुम्ही इथे ठीक आहे, म्हणजे इथे जर 2.25 आले की डायरेक्ट इथे 3.25 पकडायचं आणि इथे 4.25 घ्यायचं, 1 इंच. 1 इंच वाढवून घ्यायचं याच्यापेक्षा. अलग लक्षात. इथे जर तुमचं 2.25 आलं तर इथे 3.25 येणारच आहे, कारण की 1 इंच आपण असं इथे सेट घेतलेला आहे वरती, बरोबर आहे. मग इथे तुम्ही जेवढं मिळवसाल तेवढं इथे मिळवसाल आणि योगपट्टी काढून घ्याल. ठीक आहे, समजते का नाही? ओके. आणि आता ते जे मोठं माप आपण घेतलं, हा त्याच्यामध्ये जे आपण टक्स खाली वाढवलंय, हा, याला काही मोजायचं नाही. हे बघा, याला काही मोजायचं नाही, डायरेक्ट इथला टक्स मोजायचा अशा पद्धतीने मोजायचा. हे तुम्ही कापून टाकलेलं आहे, आणि जसं याला ठेवलं आपण अशा पद्धतीने, त्याच पद्धतीने ठेवून त्याला मोजून घ्यायचं. इकडे काही मोजायचं नाही. आणि सेम आपण अशा पद्धतीने योग काढणार, कोणता, जो अशा सेटमध्ये. याला काय आपण त्याच्यासारखंच असा आकार देणार नाही. तुम्ही म्हणसान याला असा आकार येतो, आपण असा आकार देणार का, तर आपण असा आकार देणार नाही. इथे आपण ह्याच सेटमध्ये काढणार. ठीक आहे, म्हणजे इकडे गोल नाही करायचं तुम्हाला. हा जो शेप आहे त्याच शेपमध्ये ठेवायचं त्याला, कारण आपल्याला फ्रंट हा जास्त पाहिजे. त्या व्यक्तीला आपल्याला काय पाहिजे, फ्रंट जास्त. तुम्ही शेपमध्ये कापसाल तर कमी होणार. आलं का लक्षात? म्हणून तुम्हाला त्याला एक्स्ट्रा घ्यायचं. चालेल, तर अशा पद्धतीने तुम्हाला याला बनवायचं. काय म्हणणे? मग याचं हे देऊ का त्यांचं पैसे दिलेले? काय नाही, ते म्हणे आपले द्याही नाही का, पण याला कप्स आहे ना. कप्स काय एक्स्ट्रा काहीतरी बोल. ठीक आहे, तर याला समजा आपण इथे कापून घेऊया. द्यायला नाही आलं. ठीक आहे, आता योगपट्टी निघेल कशी दाखवूनच देतो. इथे समजा आपण जी पण शिलाई मार्जिन घेतली ती राहील आपली खाली, आपल्याला लागेल ती. आणि इथून आपण याला काय करणार, आपण अशा पद्धतीने शेप देणार. ठीक आहे, ही योगपट्टी आपली इथे निघून गेली. समजलं? अशा पद्धतीने आपण याला गोल नाही करणार. इथे असं गोल करणार नाही आपण फक्त हा 1 इंचाचा शेप देणार, बाकी इकडे स्ट्रेट.
कारण का आता आपल्याला हा फ्रंट मोठा लागतो. असा मध्ये बॉडीमध्ये ज्यावेळेस वरती येईल तो, तर त्यावेळेस हा बरोबर असा येईल. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला इथे फ्रंट हा जास्तच भरला पाहिजे. जवळपास ह्या व्यक्तीला 1 ते 1.5 इंच फ्रंट जास्त भरला पाहिजे बॅकपेक्षा, पाठीमागापेक्षा. परंतु तुम्ही लोक काय करता की ते छोटा टच मारला की तो फ्रंट होऊन जातो 1 इंच कमी कमी होतो, जास्त नाही होत, आणि मग तो ब्लाऊज ओढला जातो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की याला अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. आता सगळ्यांना जे आहे तर फोरटक जवळपास समजलंच असेल. नसेल समजला तर आपण रिव्हिजन करूच एखाद्या वेळेस, काही अडचण नाहीये. ठीक आहे. परंतु आता आपल्याला फ्रंट शिकायचा आहे कटोरीचा. आता बघा, सगळ्यांसाठी बॅकसाईड ही सेम राहील. काय राहील? सेम राहील. आता समजा माझी ही बॅकसाईड आहे, मी ही बॅकसाईड काढलेली आहे, तर सर्वांना बॅकसाईड अशाच पद्धतीने लागेल ओपन गळ्याला सेम. मग सगळ्यांना काय करावं लागेल? अशा पद्धतीची तुमच्या मापाची बॅकसाईड काढून घ्यायची. ठीक आहे. ती काढून झाली की तुम्हाला काय करायचं आहे, हे तुमचं उद्याचं समजा मी तुम्हाला सांगतोय आता, तुम्ही फक्त जस्ट बघा, करू नका. उद्या तुम्ही करा किंवा तुम्हाला वेळ भेटल्यानंतर तुम्ही त्याला करा. बघा, आता इथे माझा रिकामा पेपर आहे, मी ते याला ठेवलंय. बघा, आता याला काय करायचं, माझी बॅकसाईड काढून झाली. ठीक आहे. माझी बॅकसाईड काढून झाली तर मी काय करणार, याला ही बॅकसाईड घेऊ आपण, बेसिक वाली. आपण बेसिक वाली घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, आपली ही बॅकसाईड आहे, सगळ्यांना मी ही बॅकसाईड शिकवलेली आहे अशा पद्धतीची. सगळ्यांनी बघा, अशा पद्धतीची बॅकसाईड मी तुम्हाला सर्वांना शिकवलेली आहे. असं कोणी एखादा विद्यार्थी आहे का ज्याला ही बॅकसाईड नाही जमली? मला तरी असं वाटलं की सगळ्यांनाच जमली, कारण की सगळ्यांनी मार्किंग वगैरे करून व्यवस्थितपैकी टाक. तर बघा, जी मी बॅकसाईड दिली तर त्या बॅकसाईडला काय करायचं, तुम्हाला इथे 1 इंच सोडायचंय समोरच्या साईडला. फ्रंट साईडला काय करायचं, इथे 1 इंचाची अशी मार्किंग करायची. ठीक आहे. इथे एक अशी सरळ रेषा द्यायची. ठीक आहे. अशी रेषा दिल्यानंतर तुम्हाला जे आहे व्यवस्थितपैकी याला इथे असं ठेवायचे. ठेवला. याला ठेवल्यानंतर तुम्हाला जे आहे तर इथे काय करणार, तुम्ही व्यवस्थितपैकी ही मार्किंग करणार. आणि इथून ही एक लाईन देणार. ठीक आहे. आता फ्रंट साईड मी कसं शिकवला तुम्हाला, इथे स्ट्रेट घ्यायचं. काय घ्यायचं? सरळ घ्यायचं. बरोबर आहे. आणि इथून याला सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने सरळ मध्ये मार्किंग करायची. चालेल. आपली फ्रंट इथे बॉक्स तयार झाला फ्रंटचा. काहीही वेगळं करायची गरज नाही. त्यानंतर इथून इथे आपल्या गळ्याची ही जी रुंदी असेल ती आपल्याला घ्यायची. इथून आपल्याला जी गळ्याची हाईट पाहिजे असेल 7 इंच आपण फ्रंट साईड घेऊया, कारण की फ्रंटला काही 9 आणि 10 इंचाचा गळा राहणार नाही. बरोबर आहे. पण आपल्याला जेवढा गळा पाहिजे तेवढा आपण 7 इंचाचा इथे घेतलाय, आणि इथे घेऊन आपण याला व्यवस्थितपैकी हा आपला गळा राऊंड करून घेतलाय. नेहमी गळा हा खुल्ला बनला पाहिजे, असा नमुळता गळा. तुम्ही लोकांना भीती वाटते म्हणून तुम्ही लोक काय करता, याला असं असं कापता, असं 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 कापता. अगदी छोटा, इथं 2 इंचाचा गॅप ठेवसाल, 1.25 ठेवसाल, आणि त्याला अगदी निमुळता कापसाल. ठीक आहे. तर तो कशाची भीती असते तुमची? खांदा उतरायची. परंतु खांदा उतरायची भीती कधी असते माणसाला? ज्यावेळेस माणूस परफेक्ट नसतं त्यावेळेस. ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट नसता त्यावेळेस त्या गोष्टीची भीती वाटते तुम्हाला. परंतु तुम्ही जर परफेक्ट झाला असाल तर तुम्हाला या कुठल्याही प्रकारची इथे भीती नसते पाण्यात. तर आपल्याला ह्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या. आपण इथे हा गळा नेहमी खुल्लाच घेणार. इथे जर तुम्ही 2.5 इंच घेत असाल ना, तर इथे तुम्ही 3 इंच घ्या आणि याला व्यवस्थित पैकी राऊंड तयार करा. त्यानंतर तुम्हाला नेहमी मी शिकवलंय की डॉट उंची तुम्हाला इथून इथे घ्यायची आहे. म्हणजे माझी समजा डॉट उंची 9.5ची, तर मी 9.5 वर मार्किंग करणार आणि इथे एक रेषा देणार. हे शिकवलेलंच आहे मी तुम्हाला. त्यानंतर मी तुम्हाला इथे 1.5 इंचाची योगपट्टी शिकवलेली आहे का?
बरोबर. मग ही 1.5 इंचाची सुद्धा मी इथे लाईन देईल आणि इथे सुद्धा मी एक अशी लाईन. आता यापुढे मला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे वरती. किती घ्यायचे? अर्धा इंच. बघा याच्यात काय वाढलं? हे अर्धा इंच एक्स्ट्रा वाढले, बरोबर आहे. आणि इकडचे हे 1 इंच एक्स्ट्रा वाढले. मार्किंग कुठून केली लक्षात घ्या. आपण मार्किंग इथून केलीच नाहीये. मार्किंग आपण याच्या ही जी लाईन घेतली त्याच्या पुढे झाली. म्हणजे कशी केली आपण मार्किंग? तर 1 इंच सोडून दिलं आणि ही बॅक साईड अशा पद्धतीने ठेवली आणि मार्किंग केली. ह्या 1 इंचाला पकडलंय का आपण? नाही. ठीक आहे, मग ही 1 इंच आपला एक्स्ट्रा आहे आणि आपण इथे 1.5 इंच घेतलंय, याच्यावर अर्धा इंच घेतलंय आणि नंतर आपल्याला जो योगपट्टीचा आकार लागतो तो आपण 1 इंचाचा योगपट्टीचा आकार घेतला. पण कुठल्या लाईनला घेतला? ह्या बाहेरच्या लाईनला. ठीक आहे, ह्या लाईनला घेतल्यानंतर आता आपल्याला इथे समजून घ्यायचंय की ऍक्च्युअली मध्ये माझं मेजरमेंट आहे किती आणि ह्या मेजरमेंटनुसार मला कटोरी पाहिजे किती, हे शिकणं खूप गरजेचं आहे. आता काही आमचे फॉर्म्युले आहेत, काही फॉर्म्युले आहेत की हे आम्ही जास्त पब्लिक नाही करत. ठीक आहे, आणि ते मी तुम्हाला दिले. ठीक आहे, मी ते तुम्हाला दिलेले आहेत. तर बघा आपण इथे हे राऊंड दिला व्यवस्थित पैकी. हा राऊंड दिल्यानंतर आपल्याला इथे आता कटोरीचं माप टाकायचं किती, हा एक मोठा प्रश्न पडला. बरोबर आहे. तर मी तुम्हाला इथे अशा पद्धतीचा चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये 1 नंबरच्या नियम मध्ये जा, 1 क्रमांक मध्ये जा. किती? 1 क्रमांक 1 मध्ये इथे काय लिहिलंय? मागे बंद गळा मुंडा घेण्याचे नियम. काय लिहिलंय? मागे बंद गळा मुंडा घेण्याचे नियम. परंतु हे आपण यूज करणार कटोरीसाठी. कशासाठी यूज करणार आपण हे? कटोरीसाठी. लिहिलेलं काय आहे? मागे बंद गळा. जरी कोणी पॉम्पलेट घेतला तर त्याला काय हे कळणार नाही. परंतु आता तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय की हा फॉर्म्युला आपला 1 नंबरचा पूर्ण हा कटोरीसाठी यूज होतो. कशासाठी यूज होतो? कटोरीसाठी. मग आता आपल्याला मेजरमेंट समजा हे माझं 32चं माप दिलेलं आहे. आपण हे किती चेस्टनं बनवलेलं आहे? 32 चेस्टनं. किती चेस्टनं बनवलंय? हे बघा याच्यावरती लिहिलेले आपण 32 चेस्ट. 32 चेस्टनं बनवलेलं आहे. मग आपल्याला इथे 32 नंबरवरती जायचं. 32 कुठं आहे? हा 32 ते 37. 32 ते 37 काय सांगितलं यांनी? 32 ते 37 पर्यंत असेल तर मुंडा हा 6.5 इंच घेणे. मग 6.5 म्हणजे किती? तर 6.5 म्हणजे आपलं हे आहे. याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच वाढून घ्या म्हणजे किती झालं? 7. बरोबर आहे. आणि हे 7 जिथे तुमची ही डॉट उंची आली तिथे घ्यायचे तुम्हाला. काय करसा? जिथे उंची आली तिथे घ्यायचंय आणि तिथून ही रेषा इथपर्यंत सरळ द्यायची. म्हणजे जेवढं इथे मेजरमेंट आहे तेवढंच आपलं इथे सुद्धा मेजरमेंट आहे. आता हे मेजरमेंट घेतल्यानंतर आपल्याला इथून इथे काय करायचं आहे? तर आपल्याला इथे कटोरीला आकार द्यायचा आहे. बघा कटोरीचा आकार असतो ना इकडे असा. कटोरीचा आकार म्हणजे कसा? की बाबा आता हे मी आता गळा घातला इथेच, बरोबर आहे. आणि इथून मला असा कटोरीचा आकार लागेल, जसा बॉडी आहे त्यानुसार अशा पद्धतीने, बरोबर आहे. तर हा आकार आपला येणार कसा? तर बघा इथून मी अर्धा इंच जर वर सोडलं तर मी 4.5 इंचावरती मार्किंग करणार. कितीवर? 4.5. परंतु तुमचा गळा अगदीच खाली असेल, एवढा जर असा खाली आला असेल तर तुम्ही इथे 5 सुद्धा घेणार. म्हणजे 5.5 घे सर्व. आता मी किती घेतले? 5 घेतले. म्हणजे ही अर्धा इंच शिलाई पकडून मी 5 इंच घेतले. आणि हे 5 इंच शेप घेऊन मला जे आहे तर इथे व्यवस्थित पैकी असा कटोरीचा आकार द्यायचा. काय करायचं मला? अशा पद्धतीने कटोरीचा आकार घ्यायचा आहे. घेतलाय. आता ही लाईन जी आहे तर नॉर्मली मला जे आहे तर इथे आणून थोडीशी अशी कर्व मध्ये मी इथे याला मिळवून देईन. कुठे मिळवणार? जे 1 इंचाचा आकार दिला तिथे. कुठे? जो 1 इंचाचा आकार दिला तिथे. आता मला याचा आणि याचा मध्य काढायचा आहे. 7 आहे. 7चा मध्य माझा किती येईल? 3.5.
मग मी ह्या 3.5 वरती मार्किंग करणार, इथे सुद्धा मी ह्या 3.5 इंचावरती मार्किंग करणार आणि इथे माझी एक अशा पद्धतीचा टक्स तयार होईल. आता हा टक्स आपण नंतर देत असतो, परंतु मी तुम्हाला आता इथे 1.5 इंचाचा टक्स देऊन दाखवतो. हा टक्स आपण नेहमी नंतर घेतो, हा लक्षात ठेवा. हा फक्त जस्ट मी करून दाखवतोय, कारण तुमची उद्याची सराव म्हणून आपण इथे घेतलाय. आणि इथे 1 इंच घेऊन आपल्याला गोल तयार करायचा अशा पद्धतीने. इथे मिळवायचे. कुठे मिळवायचे? इथे. इकडे वरती आणायचं नाही किंवा इथपर्यंत न्यायचं नाही. तुम्ही काय करणार, याला गोल करून इथे पण आणू शकता. ठीक आहे. तर हे आलं पाहिजे फक्त ह्या लाईनला. कुठल्या? इथून असं नॉर्मल असं राहून. ठीक आहे. अशा पद्धतीने घेऊन तुम्हाला जे आहे तर याला कापून घ्यायचंय अशा पद्धती. हे राऊंड असा कट होईल, इथून हे कट होईल, इकडे योग पट्टी निघून जाईल, हा एक पीस बनेल, हा एक पीस बनेल. समजतंय का? आता बघा, हे तुम्हाला काय करायचंय, फक्त करून बघायचं. हेच मेजरमेंट टाका, 32च्या मापानेच टाका. ठीक आहे. आणि फक्त करून बघा तुम्हाला याच्यामध्ये काय काय येईल. ठीक आहे. आणि काय काय नाही येणार आपण ते नंतर परत उद्या सॉल्व्ह करू. म्हणजे हे काही आज शिकवलं म्हणजे आज संपलं का? तर नाही संपलं. हे तुम्हाला मी उद्या परत शिकवणार आहे. हा आतला सेल आपला, इथून आपलं हे फिटिंगचं मेजरमेंट म्हणजे जे आपण फिटिंग देतो ते. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? तर या पद्धतीने तुम्ही सर्वजण काय करसाल, याला मार्किंग करसाल. मार्किंग करून तुम्हाला जेवढं जमतंय, जेवढं, आणखीन तर तुम्हाला एवढे काही खास जमणार नाही. पुढे चुकेल, सेप बरोबर नाही येणार, इकडचं सेप बरोबर नाही येणार, हा सेप बरोबर नाही येणार. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहे व्यवस्थितपैकी रेकॉर्ड केलेल्या आहेत. ठीक आहे. ते रेकॉर्ड केलेल्या तुम्ही बघू शकता आणि बघून जे आहे तर तुम्ही त्याला फायनली बनवू शकता.